ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। फायनान्स कंपनीकडून सातत्याने पैशासाठी होत असलेल्या तगाद्याला कंटाळून एका 39 वर्षीय तरुणाने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली। नागेश सुरेश अंटद व 39 राहणार घर नंबर 833 शरणमठ राठी कारखाना सोलापूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। मंगळवार दिनांक 3 जून रोजी मध्यरात्री 10:30 वाजेच्या सुमारास रेल्वे डाऊन लाईन किलोमीटर 457/25 च्या जवळ हात कट झालेल्या स्थितीत एक तरुण पडलेला असल्याचे पोलिसांना कळविण्यात आले। रेल्वे प्रशासनाकडून माहिती प्राप्त होताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर रेल्वे रुळावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या तरुणास उपचारासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल RN मनोहर यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर ध्रुव गायकवाड यांनी सांगितले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच अंटद कुटुंबातील नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गुरुवारी सकाळी धाव घेतली। दुपारी 2 नंतर शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। सायंकाळी उशिरा नागेश अंटद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। नागेश हा टोपी शिवणकाम करण्याचे व्यवसाय करीत होता। त्याची घरची परिस्थिती सर्वसाधारण होती असे सांगण्यात आले। या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस वेगाने करीत आहेत। नागेश मित्राच्या कर्ज प्रकरणी जामीनदार झाले होते। मित्राने कर्जाचे हप्ते भरले नाहीत, त्यामुळे फायनान्स कंपनीकडून पैशासाठी नागेश यांच्याकडे सातत्याने तगादा लावला जात होता। याच त्रासाला ते कंटाळले होते, मानसिक संतुलन बिघडले होते। त्यातूनच त्यांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे। हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे सोलापूरच्या पुण्यनगरीमध्ये हार्दिक स्वागत। स्वागतोत्सुक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन, मागास समाजसेवा मंडळाचे कार्यकारी संचालक व शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख माननीय श्री सचिन भाऊ चव्हाण,